हॅलो नमस्कार सर्वांना। आपल्यासमोर एक क्वेश्चन आहे। दर साल दर सेकडा दशादशे काही टक्के दराने 8,000 रुपयाचे म्हणजे मुद्दलाचे 5 वर्षात 2,400 व्याज मिळाले तर व्याजाचा दर काय होता? क्वेश्चन मार्क। तर ऑप्शन आपल्यासमोर येतं 6%, 12%, 4% आणि 28%। तर हे क्वेश्चन कसा सॉल्व करायचा बघा। का आपल्याला इंटरेस्ट दिलेलं आहे बघा। फॉर्म्युला काय असतो आपला? इंटरेस्ट इज इक्वल टू PNR। PNR छेदामध्ये काय असते? 100। किंवा मराठीमधून असं लक्षात ठेवायचं, व्याज बरोबर ती एक शब्द लक्षात ठेवायचा, कदम छेदामध्ये 100। क म्हणजे काय असतं रे? वेळ असते, काळ असते। द म्हणजे दर असते। म्हणजे काय असते? मुद्दल। अशा प्रकारे नाही का फॉर्म्युला लक्षात ठेवा, बरोबर। तर आपल्याला काय करायचे, या फॉर्म्युल्यामध्ये नाही का जे दिलेल्या किमती आहेत ते ठेवायचे आहेत। तर इथे 100 लिहिले। तर काय दिलेलं आपल्याला? 8,000 रुपये मुद्दल दिलेली 5 वर्षात, व्याज दिलेले 2,400। इथे व्याजला 2,400 लिहिलं, बरोबर ती पी दिलेला 8,000, इथं 8,000 लिहा, गुणिले एन दिलेला आपल्याला 5 वर्षात म्हणजे 5, आणि रेट शोधायचा आपल्याला म्हणजे आर शोधायचा, छेदामध्ये काय रे? 100, बरोबर। हे आता पाटापाटी करा। फायनल कॅल्क्युलेशन असं राहील आपलं, थोडंसं किरेज करायला मी। फायनल कॅल्क्युलेशन काय असणार आहे आपलं बघा। फायनल कॅल्क्युलेशन असं असणार आहे, हे 100 भागाकारमधले तर वरती गुणाकारमध्ये जातील, म्हणजे 2,400 गुणिले हे 100 आणि छेदामध्ये काय जाणार आहे आपल्या? एक मिनिट थांबा। तर छेदामध्ये काय केलं, जे आपल्याला नाही का 5 वर्ष होतं ना, ते 5 नाही का छेदामध्ये येणार आहे, आणि मुद्दल देखील काय होणार आहे? छेदामध्ये येणार आहे, म्हणजेच 8,000 आपली मुद्दल होते। हे फायनल कॅल्क्युलेशन असणार आहे, जे की तुमचा रेट असणार आहे, म्हणजेच आर बरोबर ते काय असणार आहे बघा। हे कॅल्क्युलेशन करा, वरती किती? वरचे 3 शून्य कमी करा आणि छेदामधले 3 शून्य कमी करा, आणि ह्यांचा गुणाकार छेदामधला करून घ्या बरं। 8 1 8, 8 5 किती? 40, म्हणजे आणखी एक शून्य छेदामध्ये आहे, अंशामध्ये आणखी एक शून्य आहे, ते कमी करून घ्या, म्हणजे वरचं एक शून्य कॅन्सल, खालचं एक शून्य कॅन्सल। 4ने भागून घ्या 24ला। 4 सक किती रे? 24, म्हणजेच रेट किती आला रे? 6%। किती सिंपल आहे। तर ऑप्शन क्रमांक 1 असणार आहे। असेच ट्रिकने व्हिडिओ पाहण्यासाठी चव्हाण मॅथ्स यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।